Street shopping at Mahabaleshwar. चला तर आम्ही निघतो आता स्ट्रीट शॉपिंग ॲट महाबळेश्वर. लेट्स गो. हे बघा इतकं सारं धुकं आहे आणि पाऊस होता ते म्हणजे चालू नाही, आता पाऊस गेलाय. हे बघा, तर हे आहे आम्ही आज राहतोय ना, मुक्काम आहे ना तिथलं ते रिसॉर्ट आहे. ओके, आणि इकडे एवढं सगळं धुकं पडलेलं आहे. पाऊस नाही आता आणि मगासपासून धुकं आहे. म्हणजे मगासपासून म्हटलं तर लिंगमाळा जेव्हा वॉटरफॉल बघून आलो ना तेव्हापासून धुकं पडलेलं आहे. ते काय अजून गेलेलं नाही. फोटो नाहीच येते इथे. पण फक्त सेल्फी काढू शकतो एवढंच दिसतंय, बाकीचं काहीच नाही दिसत आहे. मस्त दिसतंय पण सगळं खूप छान वेदर आहे आणि रिसॉर्ट आम्हाला ठीकठाक भेटलंय. शेट गाडीत बसतं ते, आमचे शेट बसले गाडीमध्ये. आणि एवढं छान वाटतंय. परफेक्ट. स्पीड ब्रेकर काय मग.
काय पाहिजे तुला? स्ट्रॉबेरीचा ज्यूस. स्ट्रॉबेरीचं ज्यूस. स्ट्रॉबेरी ज्यूस. सगळे केस ओले झाले. मध्ये आईस्क्रीम असतं त्याच्या मिक्स करायचं. अंड कुठून देऊ तुला? आमचं जेवण वगैरे झालंय. जेवण पण चांगलं होतं. इथे रोटी वगैरे नव्हती, फुलके होते. आम्ही फुलके खाल्ले आणि भेंडी वगैरे होती, भेंडी फ्राय मागवली होती. आणि आम्ही स्ट्रीट मार्केटमध्ये गेलो होतो महाबळेश्वरच्या. आम्ही महाबळेश्वरच्या स्ट्रीट मार्केटमध्ये गेलो होतो. तिथे काय नुसतं कपडे आणि चपलांची दुकानं जास्त होती, बॅगांची पण दुकानं जास्त आहे आणि किंमतसुद्धा खूपच जास्त आहे. तुळशीबागेत खूप म्हणजे ज्या वस्तू तुळशीबागेत स्वस्त आहेत ना त्या इथे खूप महाग आहे. म्हणजे इथे एक वन पीस होता सेम टू सेम मी पुण्यामध्ये बघितला होता, तो 500-550ला. तो इकडे महाबळेश्वरमध्ये जवळजवळ 1100 ते 1200 रुपयामध्ये आहे. कारण इथे खूप जास्त कॉस्टली आहे आणि जेवणाचे वगैरे रेट तसे ठीकठाक आहेत. आणि आता मला खूप जास्त झोप आली. आम्ही इतकं दमलो आज, खूप जास्त झोप आली. सो आता आम्ही झोपणार. माझ्या तोंडावरून तर वाटतच असेल किती झोप आली मला. आणि आमचे बरेचसे पॉईंट राहिले आहेत. आज आम्ही फक्त लिंगमाळा धबधबा केला आणि एवढंच केलं बहुतेक. लिंगमाळा धबधबा आणि मॅप्रो गार्डन केलं फक्त. आणि आज पूर्ण दिवस आम्हाला फक्त म्हणजे जास्त काहीच केलं नाही. मोस्टली आमचा टाईम आहे ना रिसॉर्ट शोधायला गेला आज. आम्हाला म्हणजे 3-4 रिसॉर्ट भेटले होते, ऑनलाईन बघितले होते, पण ते रूम अजिबात चांगले नव्हते. खूप म्हणजे खूप निगेटिव्ह व्हाईब येत होती त्या रूममधून. सो आम्ही रूम शोधायलाच आमचा जास्त टाईम गेला. आता उद्याचा प्लॅन आहे की महाबळेश्वरचं जे मंदिर आहे ओल्ड ते बघायचं, पाचगणीचं मंदिर बघायचं आणि बघू अजून बाकीचे जर पॉईंट बघता आले तर बघायचं. आणि नंतर मग आम्हाला घरी जायचं आहे उद्या. तर हा आमचा सेकंड डे असा होता. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आता थर्ड डे व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.